सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानुशासनं। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सोये परिवारांनी आपल्या सामूहिक आजीविकेमधून बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे। या कुशल कर्माच्या बलाने आपणा सर्वांना आयुष्यभर सुखाने बल प्राप्त हो, आपणा सर्वांच्या इच्छित आणि प्रार्थित मनोकामना पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची अनंत अनंत मंगलकामना, आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो। तथागतांचा कल्याणकारी सद्धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा सहाय्यक ठरतो। भगवंताची देशना, भगवंताचा उपदेश आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला सदा सर्व काळ सहाय्यक ठरत असतो। भगवंताच्या काळामध्ये असंख्य उपासक उपासिका भगवंताची देशना, भगवंताचा उपदेश श्रवण करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनंत असं पुण्य संपादन केलं आणि कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून तेही सुद्धा दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त झाले। भगवंताकडे जेही उपासक येत असत, तर विशेष रूपाने ज्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत असे, ज्यांच्या मनामध्ये धम्म बीज जागरूक होत असे, तर दोन प्रकारे लोक भगवंताला शरण जायचे। ठीक आहे, ज्यांना असं वाटायचं की संसारिक जीवनामध्ये राहून आपण काही सुखपूर्वक जगू शकत नाही, कारण संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतात, अनेक प्रकारच्या समस्या असतात, तर मग ते भगवंताला विनंती करायची की भगवान, आम्ही याचना करतो की भगवंताने आम्हाला प्रवज्या द्यावी, उपसंपदा द्यावी, आणि मग ते भिक्षू बनत असत। आणि काही उपासक उपासिका मग भगवंताला जेव्हा शरण जात असत, तर तेव्हा असं म्हणत की भगवान, आजपासून आम्ही बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, आजीवनपर्यंत तीन रत्नाचे उपासक म्हणून आम्हाला गृहीत धरावे। तर भगवंत असे म्हणतात की एक सदाचारी मनुष्य, शीलवान मनुष्य, गुणवान मनुष्य बनण्यासाठी आपल्यामध्ये काही क्वालिटीज, काही गुण असले पाहिजे। ते गुण जर आपल्यामध्ये असले तर आपण खऱ्या अर्थाने एक विशेष उपासक, एक श्रेष्ठ उपासक बनू शकतो। कारण सर्वच मनुष्यामध्ये काही सारखे गुण नसतात। आपल्या कर्मबलाने मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात। विशुद्धी मग्गामध्ये उपासकांची व्याख्या करत असताना बुद्धघोषाचार्य लिहितात की जे पंचशिलाचं पालन करत असतात त्यांना सदग्रस्त आणि सदग्रहिणी असं म्हटलं जातं। जे लोक उपोषित शिलाचं म्हणजे 8 शिलाचं पालन करतात तर त्यांना उपासक अशा प्रकारचं म्हटलं जातं। आणि विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की जे उपासक उपासिका आपल्या जीवनामध्ये या 8 शिलाचं पालन करून आपलं जीवन, आपली दिनचर्या म्हणजे घालवत असत, तर खऱ्या अर्थाने ते सुखाला प्राप्त होत असत। कारण आध्यात्मिक सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मग ते आध्यात्मिक सुख प्राप्त करण्यासाठी काही गुण आपल्यामध्ये आपण धारण केले पाहिजे। तर विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात
की 10 प्रकारचे गुण उपासकांमध्ये असावे. जर 10 प्रकारचे गुण उपासक धारण करत असेल, भंते नागसेन आणि मिलिंद राजा यांचा जेव्हा संवाद होत असतो, तर तेव्हा मिलिंद राजा भंते नागसेन यांना म्हणतात की भंते, उपासकांमध्ये कोणते असे गुण असावे ज्या गुणांच्या द्वारा उपासक निर्वाणगामी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. कारण आपण बघतो की भगवंताच्या काळामध्ये असे असंख्य उपासक होते, अशा असंख्य उपासिका होत्या, ज्या श्रोतापन्न होत्या, सकृतागामी होत्या, अनागामी होत्या. म्हणजे अनागामी अवस्थेपर्यंत अनेक उपासक उपासिका आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात. कारण भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य धम्माचं अनुसरण करतो, धम्माला धारण करतो, आणि तो मनुष्य त्या सुखाला प्राप्त करू शकतो. म्हणजे कोणीही असो, मग तो भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असतो, जर सत्य धर्माचं जर तो पालन करत असेल, विशेष रूपाने आर्य अष्टांगिक मार्गानुसार जर तो जीवन जगत असेल, तर खऱ्या अर्थाने तो या सुखाचा लाभी होत असतो आणि या फळाचा लाभी होत असतो. तर भगवंत असे म्हणतात की ज्या सदग्रस्तांना, ज्या सदग्रहिणींना आपल्या जीवनामध्ये या सुखाला प्राप्त करायचं आहे, जे श्रोतापन्न सुख आहे, जे अनागामी सुख आहे, जे सकृतागामी सुख आहे, या सुखाला म्हणजे ज्यांना प्राप्त करायचं आहे, तर त्यांनी आपल्या मनामध्ये 10 प्रकारच्या कुशल गोष्टींचा, म्हणजे 10 प्रकारच्या कुशल गोष्टी, 10 प्रकारचे सद्गुण, 10 प्रकारचे श्रेष्ठ असे गुण, ज्या गुणाच्या आधाराने तो या अवस्थेपर्यंत प्राप्त होऊ शकतो, तर त्या गुणाला धारण केलं पाहिजे. तर भंते नागसेन मिलिंद राजाला सांगतात की 10 प्रकारचे गुण कोणते आहेत, अशा प्रकारचे विचारलं जातं. तर भंते नागसेन सांगतात की विशेष रूपाने पहिला गुण त्यांच्यामध्ये असावा की भिक्खू संघाच्या प्रती, म्हणजे भिक्षूंच्या प्रती त्यांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना असली पाहिजे, म्हणजे प्रेमपूर्वक भावना असली पाहिजे. मग सहानुभूतीची भावना आपण कशी करावी, सहानुभूतीची भावना आपल्या मनामध्ये आपण कशी निर्माण करावी, तर आपण त्यांच्या प्रती विचार करत असताना असा विचार केला पाहिजे की जे काही भिक्षू असतात, भगवंताचे पुत्र असतात, ज्यांनी घराचा त्याग केला आहे, ज्यांनी मातेपित्यांचा त्याग केला आहे, ज्यांनी परिवाराचा त्याग केला आहे, ज्यांनी सर्व प्रकारच्या भौतिक धनसंपदेचा त्याग केला आहे, ज्यांनी सर्व प्रकारच्या सांसारिक सुखाचा त्याग केला आहे, म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत, तर त्या गुणांच्या प्रती आपल्या मनामध्ये आपण सहानुभूतीची भावना निर्माण केली पाहिजे. मग अशा प्रकारची सहानुभूतीची भावना निर्माण जेव्हा आपण करत असतो, तर ही भावना का निर्माण होते, तर भगवंत असे म्हणतात की जर आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती श्रद्धाभाव असेल, तर ही भावना आपण निर्माण करू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की जे काही संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक उपासक आणि उपासिका असतात, तर उपासक आणि उपासिका, कारण भगवंताच्या काळामध्ये माता विशाखा होती, भगवंताच्या काळामध्ये अनाथ पिंडक होते, जे की अगदी आपल्या मुलाप्रमाणे भिक्षूंचा सांभाळ करत होते. कारण विशाखेने तर 8 वर घेतले होते, सर्व प्रकारचं भिक्षूंना लागणारं साहित्य, मग चिवर असेल, परिष्कार असेल, औषधी असेल, निवास असेल, शेनासन असेल, या सर्व प्रकारच्या गोष्टींची पूर्तता माता विशाखा प्रत्यक्ष रूपाने करत असे, कारण तिने तशा प्रकारचे 8 वर घेतले होते. आणि त्यामुळे अशा प्रकारची सहानुभूतीची भावना जर आपल्या मनामध्ये असेल, तर हे सद्गुण, हे चांगले गुण आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो आणि आपण कुशल भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण करून सुखाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. हा पहिला गुण आपल्यामध्ये असावा. त्यानंतर असं म्हटलं आहे की धम्म हा सर्वश्रेष्ठ आपण समजला पाहिजे. धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे, अशा प्रकारची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. म्हणजे धम्म सर्वश्रेष्ठ का आहे, कारण धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. धम्म हा दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कारण धम्मामध्ये असणारे जे गुण आहे, स्वाखातो भगवता धम्म, संदिठ्ठिको अकालिको यही पस्सिको ओपनायिको, अशा प्रकारे धम्माचं वर्णन आपण करत असतो. हे जे धम्मगुण आहे, हे धम्मगुण सर्वश्रेष्ठ आहे आणि या धम्मगुणाच्या द्वारा
आपण आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करू शकतो. आणि धम्म हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. आणि धम्म सर्वश्रेष्ठ आपण कशा प्रकारे मानावा, म्हणजे धम्म श्रवण करताना सुद्धा आपल्या मनामध्ये एक श्रेष्ठ भाव असावा की धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे. धम्म आपण जेव्हा वाचन करतो, चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये तो एक भाव असावा की धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा खुजुत्रा दासी शामावतीला उपदेश देण्याची, म्हणजे शामावती, राणी शामावती जेव्हा खुजुत्रा दासीला उपदेश करण्याची विनंती करत असते, तर उपदेश करण्याची विनंती केल्यानंतर खुजुत्रा दासी म्हणते की माझी एक अट आहे की ना. आपण 2-3 दिवसापूर्वी आपल्या चॅनलला जे प्युरिटी ऑफ माइंडला आहे की नाही प्रवचन टाकलं होतं, त्यामध्ये खुजुत्रा दासीचं महत्व आपण सांगितलेलं आहे की धम्म देशना जे लोक करत असतात ती दासी असून सुद्धा म्हणते की धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे. जर तुम्हाला धम्म श्रवण करायचं असेल तर माझ्यासाठी एक उच्च आसन तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे धम्म आपल्याला सांगत असतात किंवा आपण धम्म श्रवण करत असतो तर धम्म हा सर्वश्रेष्ठ आहे. धम्माचं स्थान अत्यंत महान आहे आणि त्यामुळे तशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. हा दुसरा सद्गुण आपण आपल्या मनामध्ये जर निर्माण केला तर आपण एक चांगल्या प्रकारे उपासकांचा सद्गुण आपल्या मनामध्ये निर्माण करतो. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की यथाशक्ती आपण दान पुण्य केलं पाहिजे. यथाशक्ती म्हणजे जशा प्रकारची परिस्थिती असेल, म्हणजे दानाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात की असं काहीच नाही आहे. दान जेव्हा आपण देत असतो तर दान देण्याची जी भावना आपली असते, ज्याला चेतना असं म्हटलं आहे, चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंत म्हणतात. म्हणजे जशी आपली श्रद्धा असेल, जशी आपली क्षमता असेल, त्या क्षमतेला अनुसरून, आपल्या श्रद्धेला अनुसरून वेळोवेळी आपण दान पुण्य केलं पाहिजे. मग जे काही देण्यासारखं असतं सर्व प्रकारच्या दानाला आपण दिलं पाहिजे. म्हणजे यथाशक्ती हा उपासक उपासिकेंच्या मनामध्ये असणारा अत्यंत एक चांगल्या प्रकारचा सद्गुण आहे आणि या सद्गुणाला आपण सदा सर्व काळ धारण केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात दान पुण्य जेव्हा आपण करत असतो तर दान पुण्य केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण लोभाला कमी करत असतो. दान जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या मनातील लोभाची भावना आपण कमी करू शकत नाही. आणि लोभाची भावना जर आपली कमी नाही झाली तर मग आपला द्वेष सुद्धा कमी होऊ शकत नाही, आपला मोह सुद्धा कमी होऊ शकत नाही, आपला राग सुद्धा कमी होऊ शकत नाही. आणि यथाशक्ती जेवढी काही आपली क्षमता असेल किंवा जेवढी आपल्या मनामध्ये श्रद्धा भाव असेल त्याला अनुसरून आपण दान पुण्य केलं पाहिजे. हा सुद्धा एक अत्यंत महत्वपूर्ण गुण उपासकांमध्ये असला पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की चौथा गुण अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर धम्माचा ऱ्हास होत असेल, धम्माचा जर ऱ्हास होत असेल, धम्म जर लयास जात असेल तर उपासक उपासिकांचं आद्य कर्तव्य आहे की धम्म कशा प्रकारे वाढीस लागेल, धम्माची वृद्धी कशा प्रकारे होईल, कारण ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. धम्म वाढीस लावणे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य मी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. म्हणजे जो श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची भावना म्हणजे निर्माण करते. चक्रवर्ती सम्राट अशोकांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. जेव्हा त्यांना समजलं की धम्म हा लयास पावत आहे किंवा धम्म हा अधोगतीकडे जात आहे, तर तेव्हा त्याने 3ऱ्या धम्मसंगतीची निर्मिती केली आणि 3ऱ्या धम्मसंगतीमध्ये शुद्ध स्वरूपामध्ये त्या ठिकाणी धम्माचं पुन्हा पुनर्जीवित त्यांनी केलं आहे. म्हणजे एक श्रद्धा संपन्न उपासक उपासिका म्हणून आपलं एक असं आद्य कर्तव्य आहे. धम्माचा जर ऱ्हास होत असेल तर धम्म वाढीस कसा लागेल, धम्माची वृद्धी कशी होईल, धम्म विकसित कशा प्रकारे पावेल, अशा प्रकारची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. हा श्रद्धा संपन्न उपासकांचा चौथा गुण आहे. त्यानंतर जीवन जगत असताना आपलं जे आचरण आहे हे आचरण म्हणजे सत्याला अनुसरण असलं पाहिजे. आपण सत्यवादी असलं पाहिजे. आपण असत्यवादी कधीही कोणत्याही प्रकारचं जीवन जगू नये. आपण जे काही करू तर ते सत्याने करावं.
म्हणजे सत्यवादी मनुष्य या संसारामध्ये सुखाला प्राप्त होतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे कधीही आपण आपल्या वाणीने खोटं बोलू नये, निंदानस्ती करू नये, चाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. म्हणजे अशा प्रकारची एक भावना, सत्याची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की सत्याचं जे बल आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. सत्य पारमिता आहे. तर 10 पारमितेमध्ये एक सत्य पारमिता सुद्धा भगवंतानी म्हणजे सांगितले आहे. एक जीवनाला म्हणजे पूर्णत्व जर जीवनाला आपल्या प्राप्त करायचं असेल तर सत्य पारमिता, एक निष्ठता आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सत्यवादी बुद्धांचे वचन कधीही मिथ्य होत नाही असं म्हटलं आहे. म्हणजे बुद्धांचं जे वचन आहे तर बुद्धांचं वचन आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आपल्याला सुख प्राप्त करण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरणार असतं. आपण जर सत्यवादी असेल तर भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य जर सत्यवादी आहे तो नेहमी सत्य बोलणार असेल. कारण सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्येला समोर जावं लागतं. सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागतं किंवा सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीच्या लोकांना सामोरं जावं लागतं, नाही की नाही. त्यामुळे सत्य बहुतांश, परंतु बुद्ध असे म्हणतात की सत्याचा हा नेहमी विजय असतो. कारण जो मनुष्य सत्यवादी असतो तर तो कोणत्याही प्रकारच्या बाह्य जी काही उत्पन्न होणारी संकट असतात तर त्या बाह्य उत्पन्न होणाऱ्या संकटाला म्हणजे समोर जाऊ शकतो किंवा त्या संकटाला तो पूर्णपणे नष्ट करू शकतो. परंतु सत्याची कास आपण कधीही सोडली नाही पाहिजे. आपण सदा सर्व काळ सत्यवादी जीवन जगलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा सद्गुण जर आपल्या जीवनामध्ये असेल तर महत्त्वपूर्ण आपले वाणीचे जे काही कुशल कर्म आहे, वाणीचे जे पुण्य कर्म आहे, वाणीची जे चांगले कर्म आहे तर ती चांगलं कर्म आपले वाणीचे होत असतात. म्हणून सदग्रस्तांमध्ये हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण आहे. संसारामध्ये जीवन जगत असताना म्हणजे अनेक प्रकारचे मतप्रवाह आहे, नाही की नाही. म्हणजे मार्ग अनेक प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मार्गाने लोक जीवन जगत होते. आजही अनेक मार्गाने लोक जीवन जगतात, नाही की नाही. म्हणजे या संसारामध्ये म्हणजे सदा सर्व काळ वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह असतात, नाही का. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जगण्याचे मार्ग असतात, ज्याला आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जसं की म्हणजे हिंदू धर्मांचा प्रवाह आहे, ऐक ना, जैन धर्मांचा प्रवाह आहे, ख्रिश्चन धर्मांचा प्रवाह आहे, की नाही, किंवा बुद्ध विचारधारेचा प्रवाह आहे. म्हणजे अशा प्रकारचे धर्माचे प्रवाह या जगामध्ये असंख्य असतात. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भगवंताच्या काळामध्ये 62 मिथ्या दृष्टीचे लोक होते आणि 62 प्रकारचे प्रवाह या सृष्टीमध्ये जीवन जगत होते. त्यापैकी 6 प्रमुख होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मतप्रवाहाला अनुसरून लोक म्हणजे जीवन जगत असतात. आजही तशा प्रकारचे लोक जीवन जगतात. परंतु आपण जर बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाचं जर अनुसरण करत असेल, या 3 रत्नाला जर आपण जाणत असेल, समजून घेत असेल तर 3 रत्नांच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान असणार नाही, अशा प्रकारचा एक दृढ संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. जर आपण एकनिष्ठ असेल, आपण श्रद्धा आपली जर दृढ असेल, मजबूत असेल तर आपल्या जीवनामध्ये ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो किंवा ज्या सुखासाठी आपण जीवन जगत असतो ते सर्व प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते. परंतु आपली श्रद्धा जर म्हणजे चंचल असेल किंवा श्रद्धा जर अस्थिर असेल तर भगवंत असे म्हणतात की मग मात्र सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही. इंद्रखिलाप्रमाणे आपली श्रद्धा मजबूत असावी. श्रद्धाय तरती ओघं असं भगवंत म्हणतात. म्हणजे श्रद्धेच्या बलाने जो या संसाराचा ओघ आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेचा ओघ आहे, या सर्व प्रकारच्या तृष्णेला आपण नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 रत्न माझ्या जीवनामध्ये आहे. या 3 रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारचं माझं श्रद्धास्थान नसेल, अशा प्रकारची एक भावना, एक दृढ श्रद्धाभाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. हा दृढ श्रद्धाभाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे अन्य मतप्रवाहाचं आपण आचरण करावं किंवा अन्य मतप्रवाहाचं, कधी कधी मनुष्याला असं वाटतं एखादा मनुष्य म्हणजे कशा प्रकारचं ते जीवन जगत आहे आपण जगून पाहावं, ऐक ना. कुतूहल म्हणून कधी कधी मनुष्य
अन्य संप्रदायाचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो, किंवा संपर्कामध्ये अन्य लोकांच्या आलो तरी आपण तशा मतप्रवाहाचं आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो, तर भगवंत असे म्हणतात की कुतूहल म्हणून सुद्धा आपण अन्य संप्रदायाचे किंवा अन्य मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू नये. कारण एकनिष्ठता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ बुद्धरत्न आहे, धम्मरत्न आहे, संघरत्न आहे. या 3 रत्नाशिवाय या जगामध्ये अन्य कुठल्याही प्रकारचं श्रेष्ठ असं रत्न नाही. आणि या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण ज्या प्रवाहामध्ये जीवन जगत आहोत, म्हणजे ज्या श्रद्धास्थानामध्ये आपण जीवन जगत आहोत, तर त्या श्रद्धास्थानामध्ये एकनिष्ठतापूर्वक राहून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सुद्धा उपासकांमध्ये असणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा गुण आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की शरीर आणि मन म्हणजे काया, वाचा आणि मनाने आपण सदा सर्व काळ संयमित असलं पाहिजे. म्हणजे संयम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वाचाय सौरव साधो, मनसाय सौरव साधो, कायाय सौरव साधो. म्हणजे कायेचा संयम, वाचेचा संयम आणि मनाचा संयम आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संवर म्हणजे संयम, संयम असला पाहिजे. म्हणजे कायेने आपण अकुशल कर्म करू नये, वाचेने आपण अकुशल कर्म करू नये आणि मनाने आपण अकुशल कर्म करू नये. म्हणजे कायद्वारा आपण प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार भाव आपल्या मनामध्ये निर्माण करू नये. वाणीने आपण कधी खोटं बोलू नये, निंदानस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपल्या मनामध्ये आपण राग, द्वेष, लोभ, मोह, ईर्ष्या या प्रकारच्या विकारांना स्थान देऊ नये. म्हणजे काया, वाचा आणि मन जर आपलं परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, तर खऱ्या अर्थाने आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. पण या 3ही अवस्थेवरती आपला संयम असला पाहिजे. हा सुद्धा उपासकांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सद्गुण आहे. ज्यांना असं वाटतं की माझं जीवन शांत असावं, मी खूप संयमशील असावं, मी शांत असावं, मी नम्र असावं, मी प्रामाणिक असावं, तर भगवंत असे म्हणतात की त्याने आपल्या मनावरती संयम ठेवला पाहिजे. शांतता हा भाव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण शांतता भाव जर आपला प्राप्त करायचा असेल तर आपल्या मनावरती संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी आपण सदा सर्व काळ मैत्री भावना केली पाहिजे. करुणा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न केला पाहिजे. आपण जर मैत्री भाव करत असेल, म्हणजे स्वतःच्या प्रती सुद्धा आपण मैत्री भाव करावा, आपल्या परिवाराच्या प्रती सुद्धा आपण मैत्री भाव करावा, किंवा आपल्या या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वांच्या प्रती आपण मैत्री भाव केला पाहिजे. मैत्री भाव जर आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण करत असेल तर आपला स्वभाव, आपलं मन हे शांत होत असते. आणि शांतता हा मनुष्याच्या जीवनामध्ये असणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असा सद्गुण आहे. हा गुण सुद्धा उपासकाने आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की एकता प्रिय, एकता प्रिय आपण असावं. म्हणजे धम्म आचरण करत असताना भगवंत असे म्हणतात की आपल्याला जर सखा सोबती जर चांगला मिळाला नसेल, किंवा धम्म आचरणाच्या मार्गावरती जर आपल्या सोबत कोणी चालत नसेल, तर आपण एकट्याने धम्म मार्गाचं म्हणजे अनुसरण केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की गेंड्याप्रमाणे आपण एकाकी जीवन जगावं. कारण धम्म प्रवाहामध्ये फार कमी लोक आपल्या सोबत असतात. या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराला अनुसरून म्हणजे जीवन जगणारी लोक असतात, वेगवेगळ्या ज्या मतप्रवाहाने जीवन जगणारे असतात. आणि त्यामुळे आपल्या सोबत जर धम्माचं आचरण करणारा जर कोणी असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु धम्माचं आचरण करणारा जर आपल्या कोणी सोबत नसेल तर आपण एकाकी मात्र धम्मप्रिय असावं. धम्माचं आपण चांगल्या प्रकारचं आचरण करावं, अनुसरण करावं, कारण ते आपल्या सुखकारक असतं, सुखदायी असतं. आणि 10वा गुण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हे जे 3 रत्न आहे, हे 3 रत्न माझ्या जीवनाचं श्रद्धास्थान असावं. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नाशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. किंवा हे 3च रत्न माझ्या जीवनामध्ये मला दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरणारे आहे. आणि सदा सर्व काळ अशा प्रकारचं आपण कुशल कर्म, पुण्यकर्म करावं. म्हणजे सदग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की विशेष रूपाने जर तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर या 10 प्रकारच्या सद्गुणांचं, 10 प्रकारच्या गोष्टीचं तुम्ही अनुसरण करावं. ह्या 10 गोष्टीला जर आपण धारण केलं, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर ज्या सुखाच्या अपेक्षेने आपण जीवन जगत असतो तर त्या सर्व प्रकारच्या
दुःखाला नष्ट करून आपण सुखाची अवस्था प्राप्त करू शकतो. आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी एवढीच धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. सभिन्तिव विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानु सर्वधम्मानु सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिना ते समिज्जतु ईचितं पतितं तुय्यं क्षिप्रमेव समिज्जतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनिरसो यथा आयु आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवञ्च ततो निब्बान संपत्ति इमिना ते समिज्जतु अभिवादनशीलिस्स निचं वृद्धापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु.